हिंदी में मैं बात करूं, हिंदी में भी मैं बात करूं, क्योंकि ये एक ही न्यूज़ ये है, बाकी इश्यूज मैं चर्चा नहीं कर रहा हूं। आप सारे जानते हैं कि 28 तारीख कांग्रेस स्थापना दिन, और हम कोशिश कर रहे थे कि इस स्थापना दिन के दरमियान राहुल गांधी शिवाजी पार्क पे आए और हम सारे कार्यकर्ताओं को संबोधित करें। और हमने राहुल जी को खत भी लिखा था, मैडम गांधी जी को भी खत लिखा था। मैडम गांधी का ऑफिस से जवाब आया कि उनका स्वास्थ्य के बदौलत वो नहीं आ पाएगी, ये उनके, लेकिन शुभेच्छा उन्होंने दिया था और उनका मैसेज भी हमें मिला है। पिछले हफ्ते भर में जो नया वेरिएंट जो पूरे विश्व में जिसकी चिंता हम सारे लोगों को है, खास करके मुंबई में पिछले 3-4 दिनों में ज़्यादा केसेस पाए गए ओमिक्रॉन इसके वेरिएंट के, और इसलिए एक चिंता का विषय बना हुआ था। और इससे हम सारे लोगों को ये बात बिल्कुल ये थी कि ये स्थिति जो है उसको हम लोग नज़रअंदाज नहीं कर सकते, और इसलिए हमने राहुल जी के ऑफिस में हमने ये किया। मैंने खुद ने कल आज सुबह मैंने बात की, और ये मैंने कहा कि ये हम लोग पोस्टपोन करते हैं और आगे चल के राहुल जी की सभा शिवाजी पार्क में ज़रूर होगी, 100% होगी, लेकिन वो 28 तारीख को नहीं हो रही है। उसके आगे की डेट जो है वो मैं आपसे साझा करूँगा, आपसे मैं जब भी फाइनल होगी मैं आपसे बात करूँगा। जहाँ तक आपका ये सवाल बिल्कुल होगा और वो लाजमी भी है, कल हमने ये दाखिल किया था, रिट पिटीशन दाखिल किया था। उसका कारण एक ही था कि क्योंकि हमने सबसे पहले 9 अगस्त को मैंने खत लिखा था कॉरपोरेशन के कमिश्नर को और उसके बाद सरकार को भी, पर हमें उसका ठोस कोई जवाब सरकार से नहीं आया था। हालांकि उन्होंने ना नहीं कहा था, पर हमारे सामने एक समस्या ये थी, 20-21 तारीख के बाद ये जो क्रिसमस वेकेशन शुरू होना है, तो कोर्ट भी हमारे पास उपलब्ध नहीं होते, इसलिए हमने कोर्ट में दावा दाखिल किया था। और आज मैंने दिल्ली में हमारे हायर अप जो है, हमारे नेता हैं, सबसे बात करके सरकार से बात करके मैंने ये फैसला किया है कि ये 28 तारीख का शिवाजी पार्क का जो कार्यक्रम है, सभा है, रैली है, वो हम पोस्टपोन कर रहे हैं। लेकिन उसी दिन आप सबको पता है कि 28 दिसंबर 1885 के दिन तेजपाल ऑडिटोरियम मुंबई में कांग्रेस की स्थापना हुई। तो हर साल जो हमारा प्रोग्राम होता है वो उसी तरह तेजपाल ऑडिटोरियम में हम करने जा रहे हैं, और राज्य की सरकार ने जो गाइडलाइन दी है उसका पूरा पालन करते हुए वो पूरा पालन करके ही हम लोग ये 28 तारीख का स्थापना दिन जो है 136 साल पूरे किए कांग्रेस ने, 137 का ये जो है वो हम लोग मनाने जा रहे हैं। ये बात आपसे, आप सारे लोगों से शेयर करनी थी। आज के लिए एक ही सब्जेक्ट है और कोई सब्जेक्ट मैं लेके नहीं आया। नाव ओबीसी साहेबांची सभा झालेली आहे चांदिवलीला, तुम्ही आता बिनशर्त मागे घेतली तुमची? बिनशर्त नाही, मी हे सांगितलं तुम्हाला की 28 तारखेला होत नाही याचा अर्थ होत नाही असं नव्हे, तर पुढे ती सभा नक्कीच होईल आणि मी परत एकदा येईन आपल्यासमोर। आणि सध्या जो कन्सर्न आहे किंवा सध्याची जी काळजी आहे ती या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट जे मुंबईमध्ये वाढतात आहे ती काळजी आहे। ओएससी असेल किंवा आणखीन कोणी असेल, ज्यांना जे करायचं ते सरकार त्याचे काळजी करेल आणि सरकार त्याच्यावर जे काही कारवाई करायची ती करेल। परंतु शिवाजी पार्कमध्ये जवळजवळ 3-3.5 लाख लोकांचं गॅदरिंग होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून ती जबाबदारी एक मुंबईचा अध्यक्ष म्हणून मुंबईची जबाबदारी माझ्यावर आहेच।
ही गोष्ट मी जेव्हा सकाळी आमच्या दिल्लीच्या नेत्यांजवळ बोललो, राज्य शासनाच्या काही प्रतिनिधींजवळ बोललो आणि मी ती गोष्ट मान्य केली की आपल्याला हे थोडंसं डेफर करावं लागेल. आम्ही फक्त ते 28च्या ऐवजी पुढे करू असं आम्ही तो निर्णय. भाई पण काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी तुम्ही याविषयी चर्चा केली होती, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे, सरकारच्या इतर लोकांशी कोणाशी चर्चा केली होती का? कारण इतकी मोठी घोषणा तुम्ही करताय आणि याच घोषणेच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची वेळ येते. असं आहे की न्यायालयात जाण्याची वेळ मी तुम्हाला सांगितलं कारण काय. कारण काय झालं की दररोज हे आढावा घेतला जातोय ओमी मायक्रॉनचा. तुम्ही घेताय, आपण सगळेच घेतो. 7 दिवसापूर्वी जी परिस्थिती होती ती आज नाही आहे. 7 दिवसापूर्वी एक ओमी मायक्रॉनचा पेशंट हा धारावीमध्ये सापडला होता. एवढीच मुंबईमध्ये ही होती. एक कल्याणला सापडला होता. आज परिस्थिती अशी आहे 4 दिवसामध्ये 18 ओमी मायक्रॉनचे हे जे आहेत पेशंट हे आपल्याकडे सापडलेले आहेत. याचा दुसरा अर्थ असा निघतोय की त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतोय. अशा वेळेला जेव्हा मी आमच्या नेत्यांजवळही बोललो या सगळ्या गोष्टी आणि आम्ही तो निर्णय घेतला की आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे की मुंबईमध्ये 3-3.5 लाख लोक एकत्र येणं आणि मग त्याच्यातून जर काही अघटित घडू नये यासाठी 28 तारीख आम्ही पुढे ढकलले, कॅन्सल केलं नाही. माझा प्रश्न असा होता की शिवाजी पार्क कायम आहे. प्रश्न असा होता की काँग्रेसच्या नेत्यांशी याविषयी चर्चा झाली होती का, किंवा सरकारमध्ये तुम्ही आहात अशामध्ये परवानगीमध्ये महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा झाली होती का? होय, आणि गेली 7 दिवस हेच आम्ही पाहत होतो की याच्यावर मॉनिटरिंग चालली होती की ह्याचा प्रादुर्भाव वाढतोय थांबतोय त्याच्यावर ते अवलंबून होतंच. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे कालही सांगितली होती ती अशी, सरकारने नकार दिलेला नाही, करू नका असं म्हटलं नाही, ते जास्त महत्त्वाचं होतं. परंतु काल रात्री जेव्हा आढावा घेण्यात आला, आज सकाळी जो आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे जी चिंताजनक आहे मुंबईच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, की ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव हा वाढतोय महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. अशा वेळेला मला असं वाटतं की मला मुंबईचा अध्यक्ष म्हणून मुंबईला रॅली होणं, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, माझ्यामध्ये होता आहे. फक्त ती 28 तारीख अशा पद्धतीने थोडंसं हे करून ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, एवढंच सांगितलं. पण यापूर्वी शिवसेनेचा मेळावा झाला, तो कोरोनाचे नियम पाळून एका सभागृहात घेण्यात आला. शरद पवारांच्या वाढदिवसाचे 2 कार्यक्रम झाले, ते कोरोनाचे नियम पाळून एका सभागृहात झाले. मग काँग्रेसने आधीच मेळाव्याची घोषणा का केली? नाही, असं होतं की आपल्याला आठवत असेल तर जेव्हा आपण ओपन अप झालं त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीत वाढवलं. लाईक आपण तेव्हा ट्रेनमध्ये पूर्णतः अलाउड नव्हतं. मी स्वतःच त्याच्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, आपण सगळे होता. ट्रेनमध्ये आपण लोकांना जायला मुभा दिली. याच्या वेळा बदलल्या आपण. दुकानांच्या वेळा अगदी रात्री 10 वाजेपर्यंत केल्या. आपल्या माहितीकरता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दुकानांच्या वेळासुद्धा कपात करण्यात आलेल्या 8 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आहे. म्हणजे असं नाही झालं, आणि हे आत्ताचं घडलंय, हे मी या 2-3 दिवसातलं म्हणतोय. दुकानांच्या वेळा पण आत्ता कपात करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर अशा पद्धतीची बंधनं येत असतील तर अशा वेळेला मी असा काहीतरी विचार करणं फक्त माझ्या स्वार्थाचा तो तितकासा योग्य नाही असं मला वाटतं. आता 28 तारखेचा कार्यक्रम होणार, कारण स्थापना दिवस आहे तो देशपाल ऑडिटोरियममध्ये 1885 साली 28 डिसेंबर 1885 साली देशपाल हॉलमध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. तिथेच तो होईल आणि तिथेच तो जनरली तिथेच होतो, कारण त्या ऐतिहासिक जागा आहे, त्याला महत्त्व आहे. कारण आमच्या डोक्यामध्ये एक मोठी प्रदर्शनी सुद्धा होती. आता मला त्या बाबतीमध्ये सांगायला काहीच हरकत नाही की आम्ही तीही तयारी केली होती. 1885 पासून आजपर्यंत जे 61 आमचे अध्यक्ष झाले काँग्रेस पक्षाचे, त्या सगळ्यांनी बोलवं तुमच्याजवळ शेअर केलंय. त्याची एक मोठी प्रदर्शनी त्याची तयारी आम्ही ठेवली होती. परंतु त्या मोठ्या प्रदर्शनीला सुद्धा जास्त लोक येण्याची शक्यता आहे, म्हणून तीही मी स्थगित केलेली आहे.
आणि म्हणून 28 तारखेचा तेजपाल ऑडिटोरियमचा कार्यक्रम स्थापना दिवसाचा जसा गेल्या वर्षी साजरा झाला याच्यामध्ये आपल्या याच्या सगळ्या अटी शर्ती पाळून करोनाच्या, त्याच पद्धतीने आता जे काही सरकारने गाईडलाईन दिले त्या गाईडलाईन लक्षात ठेवूनच आम्ही तो कार्यक्रम आहे. तुम्हाला असं वाटत नाही की या छोट्याशा हॉलमध्ये राहुल गांधी 28 तारखेला आले असते आणि व्हर्च्युअली संवाद केला असता तर एक चांगलं झालं असतं? नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे. मी कदाचित माझा तो प्रयत्न अजून आहेच, म्हणजे व्हर्च्युअलीसाठी, म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी शुभेच्छा, मॅडम गांधींनी शुभेच्छा दिल्या कालपर्यंत मला मिळाल्या नव्हत्या, मिळाल्या म्हणून आज मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न तो राहीलच. परंतु मला आपल्याला अगदी नम्रपणे सांगावंसं वाटेल, शिवाजी पार्कमध्ये राहुल गांधींनी यावं आणि मुंबईकरांना संबोधित करावं हे आमचं मनापासून आमचं हे आहे, मागणी आहे आणि म्हणून ती पुढं गेली, ती रद्द झालेली नाही, ती पुढं गेले एवढंच आपल्याला सांगतो. आणि परत एकदा मी तुमच्यासमोर येईन नवीन तारीख आणि नवीन याच्यासमोर, आणि शिवाजी पार्कचा मेळावा राहुल गांधींचा होईलच एवढं मी आपल्याला संकट हे आज काल किंवा आज आलेलं नाहीये. याच्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्याच्यामुळेच एमआयएमच्या सभेला सुद्धा परवानगी नाकारली गेली होती. त्यावेळेस कुठला विचार विनिमय झाला नव्हता का काँग्रेसमध्ये? आणि समजा आता ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतेच आणि परिस्थिती आणखी बिकट झाली तर काँग्रेसचा निर्णय काय असेल? शिवाजी पार्कच्या सभेवर तरी सुद्धा काँग्रेस ठाम राहणार का? असं आहे की आम्ही शिवाजी पार्कच्या सभेवर ठाम आहोतच. ओमायक्रॉन हा फार पूर्वी नाही, गेल्या 10 दिवसातल्या जगातली ही सगळी घडामोड आहे आणि 10 दिवसामध्ये फक्त 3 दिवसापूर्वीचं सांगतो, 2 दिवसापूर्वीचं फक्त आणि फक्त धारावीमध्ये एक पेशंट आपल्याकडे सापडला होता आणि एक कल्याणला. पुढे जाणवत नव्हतं, पण अचानक या 2-3 दिवसातलं जर आपण बघितलं, जे तुम्ही नेहमी सांगताय तुम्ही सगळ्यांना लोकांना, 2-3 दिवसामध्ये अचानक वाढलंय आणि 18-20 ही संख्या सोपी नाही, साधी नाही, आपल्याला माहिती आहे. असंच जर हे राहिलं तर मग अधिकचं 28 तारीख अजून दूर आहे. त्यामुळे ती चिंता होतीच आणि सरकारलाही होती, सरकारने आम्हाला त्या बाबतीमध्ये अवगत केलं होतं. राहिली गोष्ट याची आपल्याला लक्षात घ्या की ओमायक्रॉनच्या ह्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या 3 दिवसापूर्वी सरकारने निर्णय घेतला आणि जी दुकानं 10 वाजेपर्यंत उघडी होती ती 8 वाजेपर्यंतची केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने सरकारने सुद्धा काम सुरू केलेलं आहे की याचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठीची जी हे आहे प्रिकॉशन किंवा काळजी सरकारने घेतली. अशा वेळेला आम्ही सुद्धा हा विचार केला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर आणि आम्ही Why do you think that मराठीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसचा जो मुद्दा आहे किंवा काँग्रेस या ठिकाणी सत्तेत आहे आणि असं असताना सुद्धा ठीक आहे हे ओमिक्रॉन मायक्रॉन असेल किंवा परमिशन असेल हा विषय आहे, पण शिवाजी पार्कवरती काँग्रेसला परमिशन देतच नाही अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आहे कारण की कुठेतरी राजकीय क्लॅश आहे अशी अजिबात भूमिका नाही. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की सरकारने काही त्याच्यामध्ये परमिशन नाकारल्याचं झालंच नाही. मी याच्या अगोदरही बोललो तुमच्याबरोबर. माझ्या दृष्टीने फक्त माझी अडचण अशी होती की 20-21 नंतर वेकेशन सुरू झालं तर मला कोर्टामध्ये जाता येणार नाही, ही माझी अडचण होती आणि मग तो निर्णय आम्ही घेतला होता. परंतु त्यानंतर ह्या सगळ्या ज्या घडामोडी ओमिक्रॉनच्या वगैरे ह्या घडामोडी कालच्याच आहेत, म्हणजे परवाच्या पण नाही आहेत, कालच्याच आहेत आणि त्यामुळे त्याची काळजी तुम्हालाही आहे आम्हालाही आहे. सरकार आहे, योग्य आहे, जबाबदाऱ्या पण जास्त वाढतात सरकारच्या. मात्र निर्बंध आणखी वाढले, ओमायक्रॉनचे पेशंट वाढले तर मग काँग्रेस काय करणार? मग शिवाजी पार्कची सभा होणार कशी? जेव्हा केवळ सगळे शिथिलता येईल तेव्हा करू. म्हणजे अनिश्चित नाही, निश्चितता आहे, पण मी पोस्टपोन म्हणालो म्हणूनच मी फार जपून वापरतो. तुमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांसमोर बोलताना फार म्हणजे कसरतच आहे ती. अजून काही बुद्धिजीवी विचारायचे आहेत मला माहिती आहे, ते माझ्याकडे बघतात आहेत सगळे, पण एवढं नक्की की मी पोस्टपोन म्हणतोय. कदाचित खूप लवकर मी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन मी पुढची तारीख सुद्धा जाएगी. दो सवाल है. पहला ये है कि ओमिक्रॉन के मामले पिछले 8-10 दिन से आ रहे थे, कल भी आए, परसों भी आए थे, रोज आ रहे थे. आप कल अदालत में जाते हैं, महाराष्ट्र सरकार के खिलाफ भी जाते हैं,
आज आप रैली कैंसिल कर रहे हैं, क्या हुआ इस 24 घंटे में कि रैली को पोस्टपोन किया गया है? और क्या महाराष्ट्र सरकार की ओर से भले ही इसको परमिशन कैंसिल नहीं किया गया, लेकिन परमिशन दी भी नहीं गई थी इस पूरे रैली के लिए, तो किस तरह से आप देखते हैं कि अभी तक सरकार में कांग्रेस में होने के बावजूद कांग्रेस ने ही राहुल गांधी के रैली के लिए इतना समय तक, क्योंकि आप अगस्त सितंबर अक्टूबर से आप लगातार कोशिश कर रहे हैं, दिसंबर आने तक भी परमिशन नहीं ली? और इसी में जोड़ रहे हैं, कल आप कह रहे थे कि कल तक आप लोग ये कर ही रहे थे, कल भी मामले सामने आए थे ओमिक्रॉन के, आज सुनिए, आज नहीं, कल भी मामले नागपुर में सामने आए जी। तो फिर ऐसे में 24 घंटे में आप कल क्यों कोर्ट में गए? ऐसा है कि कल क्योंकि कोर्ट में जाना एक दिन में नहीं होता, उसके पहले जब मेरी सरकार से बात हो रही थी और मुझे लिखित कुछ नहीं मिल रहा था, तो मैंने वो डिसाइड किया था, ये बात बिल्कुल है। परसों, ये मैं परसों की बात कर रहा हूँ, परसों ओमिक्रॉन के क्या पोजीशन थी आप चेक कर सकते हैं, मैंने चेक किया है। कल उसमें बढ़ोतरी हुई, आज उसमें ज़्यादा बढ़ोतरी हुई, ये हकीकत है। और इसलिए आज हमने ये निर्णय लिया, और हमने ये भी निर्णय लिया कि इसको पोस्टपोन कर रहे हैं, इसको ये नहीं कर रहे, कैंसिल नहीं कर रहे, या तो शिवाजी पार्क पे सभा नहीं होगी ऐसा नहीं है, 100% होगी, पर डेट जो है वो अगली डेट, ये सारा जो स्थिति है उसको पूरा अध्ययन करते हुए हम लोग इसका। Why do you think that Shiv Sena was very much insecure with Rahul Gandhi's rally at Shivaji Park and hence the permission was cancelled? Not at all. We are in a government. Shiv Sena, Mahavikas Aghadi is what? Shiv Sena, Congress and Rashtravari is a Mahagadi. So why we should scared of each other? We are not at all scared of each Sir, other. keeping in mind the BMC elections, definitely you will not fight or ally with them. So Certainly not. It is a matter of concern for Shiv Sena. Right from the, now it's been, we are in December. I took a charge on 20th of December. So almost a year. Right from the day first I am saying, I would like to fight alone. So it's not a matter of now they have a concern about it or something like that. I think that speculation has no meaning at all. I think we are in a government and we are concerned about Mumbaikars and the way Omicron is, spreading its, this thing. So that need to be. You just mentioned that there was no reply from the government. What went wrong that they didn't reply? No, that better you ask the government, because they were every day, and you know better, every day there is an observation about Omicron new variant, and it is a concern to all of us, to you, to me, and to the people of this country. So I am very clear in my mind. I say it, and I reiterate my stand. There was nothing like it, the government said no, but there was nothing like the government said yes. So in that dilemma and keeping in the mind the forthcoming vacation, particularly the Christmas vacation, then I would have not got a chance to go to the court. And that's the reason we decided amongst ourselves, and then we filed the Who petition. suggested you to go to the court? I am the president. I am the president. भाई एक सवाल है कि जी। जब आप कोर्ट में गए, आप अपने ही सरकार के खिलाफ कोर्ट में गए, तो क्या ये इंडिकेशन है कि महाविकास अघाड़ी सरकार में शिवसेना एनसीपी कांग्रेस के बीच में सब कुछ अच्छा नहीं चल रहा है? बहुत ही अच्छा चल रहा है, बहुत ही अच्छा चल रहा है। और आपको पता भी है, क्योंकि आप सीनियर सारे हैं, कि जिस सरकार के बारे में 1 महीने में खत्म होगी, 2 महीने में खत्म होगी कहा जाता था और दिखाया भी जाता था, अब 2 साल कंप्लीट करके हो गए। तो देखिए, अलायंस जब होता है तो कहीं ना कहीं ये होता है, थोड़ी सी जिसको बोलते हैं ना, थोड़ी कटपट होती है जो है, और वो बहुत बार आपने भी दिखाई है, और सही भी है कि ये नहीं होना, वो नहीं होना। बट दैट डजंट मीन कि ये रैली एक अलग मुद्दा था, सरकार का फंक्शन एक अलग मुद्दा था। मुंबई की रैली हमने ये की थी, और कांग्रेस के स्थापना दिन से बड़ा कोई दिन हो ही नहीं सकता। आपको याद होगा 20 तारीख को मेरी नियुक्ति की गई थी, पर मैंने चार्ज 28 तारीख को लिया था, अगर आपको याद है। इसी दिन 28 तारीख को मैंने और चरण साबरा ने यहाँ
यशवंतराव वाई चौहान में हमने इसी दिन किया था और वो सेलिब्रेट किया था हमने पूरा वो दिन। तो ये हमारी फीलिंग्स है। और जैसा मैंने कहा कि ये मद्देनजर रखते हुए जो हालात हर घंटे जो बदल रहे हैं, खास करके ओमिक्रॉन को लेके, ये कंसर्न है। ओमिक्रॉन की वजह से आप कह रहे हैं कि अब तक कमीशन के बारे में डिसाइड टीएमसी ने नहीं किया था, लेकिन वही बीएमसी ओमिक्रॉन के बढ़ते मामलों के बावजूद कल से स्कूल शुरू कर रहा है। तो स्कूल शुरू करने के लिए उन्होंने परमिशन दिया, लेकिन राहुल गांधी के रैली के लिए परमिशन अब तक वो डिसाइड कर रहे हैं। नहीं, एक बात तो ये बात बिल्कुल ये है कि जितनी भी चीज़ें स्कूल सिर्फ पूरे हिंदुस्तान में शुरू है, हमारे यहाँ लेट शुरू हो रही है। उसका कारण एक ही था, कंसर्न था। जो गाइडलाइन दी गई है स्कूलों को, सारे जिस तरह से सीटिंग अरेंजमेंट की गई है वो उन सबको पालना पड़ेगा। सवाल ये नहीं है कि मान लो एक क्लास की हम बात करते हैं तो एक क्लास में 50 स्टूडेंट हो सकते हैं, उससे ज़्यादा तो नहीं होते, ये मैं मैक्सिमम कह रहा हूँ। जहाँ लाखों लोग इकट्ठा आते हैं तो उसका कंसर्न बहुत ज़्यादा था, है। और मेरे हिसाब से एक मुंबई का अध्यक्ष होने के नाते मुझे सबसे पहले मुंबई करों के बारे में सोचना है, फिर पॉलिटिकली सोचना है। भाई क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही याचिका मागे घेताय असं सांगताय? असं नाही सांगितलं, असं अजिबात सांगितलं नाही। काहीतरी माझ्या रामनाथ गवणे, मी आपल्याला असं म्हणालो, अगदी स्पष्ट शब्दामध्ये म्हणालो की टाइम कमी असल्या कारणाने सरकारकडनं असा ठोस निर्णय हो पण आलं नाही आणि नाही पण आलं नाही, आणि म्हणून मग 20-21 नंतर क्रिसमसच्या छुट्ट्या झाल्या असत्या आणि मग कोर्ट बंद झालं असतं, मग मला कोर्टात जाता आलं नसतं असं म्हणालो। मराठी चांगली जी। शिवाजी पार्क मैदान है, वहाँ पे रैली करने की परमिशन सिर्फ एक ही पार्टी को मिलती, क्योंकि इससे पहले भी देखा गया कि बहुत से रिस्ट्रिक्शंस रहते थे, नॉइज पोल्यूशन का मुद्दा रहता था, लेकिन एक पार्टी को, जो आपकी सहयोगी पार्टी है और जो महाविकास आघाड़ी में जिनके मुख्यमंत्री है, उनको हमेशा परमिशन मिलती है, लेकिन अभी जहाँ पे आप अगस्त से उसके लिए प्रयास कर रहे हैं, अभी आपको परमिशन नहीं मिलती, इसको कैसे देखते हैं? नहीं, मैं आप मयूर शाह बहुत ही सीनियर पत्रकार हैं, आप जानते भी हैं। मैडम गांधी की, सोनिया गांधी की 2 रैली हमने उसी मैदान पे की और उसी कैपेसिटी में की, फुल भर के हमने कैपेसिटी में किया। आप खुद उसको कवर किए हैं, मैं जानता हूँ। तो ऐसा नहीं है कि किसी एक की ये है वहाँ जाके वो आपका वर्ड है, इट्स नॉट माय वर्ड, डोंट पुट एनीथिंग इन माय। तो ऐसा नहीं है, क्योंकि इसी मुद्दे को लेके हम कोर्ट में गए थे, आपको याद है वो, और कोर्ट से हमने परमिशन लाई थी। सो माय ओनली इंटेंशन वाज come what may, whatever the government may take a decision, that is their prerogative, but I have my avenues open, so I just went in the court. That was the only thing, nothing else. हाँ, वो लोग भी कोर्ट में जाके परमिशन लेते। भाई तुम्ही ते गव्हर्नमेंट बद्दल बोलला होता, काय गव्हर्नमेंट बद्दल? बाबा हे पटणाचे गव्हर्नमेंट वगैरे। हाँ, तुम्हाला आणखीची जास्तीची माहिती सांगा। मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे, त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की हे सरकार पडेल असं मला तरी वाटत नाही। हा इशारा आहे का? मला कळत नाही की याच्यामध्ये मी काय, माझ्याकडे काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता कुठेतरी हे राज ठाकरे यांची भूमिका आपण बघितली की कशा पद्धतीने काही दिवस भाजपच्या जवळ, काही दिवस एनसीपीच्या जवळ असं जायचा प्रयत्न करत होते, असं म्हणताय ना तुम्ही? नाही, पण ज्या पद्धतीने आता त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य केले, त्यामुळे हे गव्हर्नमेंट आता पडणार नाही या निष्कर्षापर्यंत भाजपचं सगळी नेते आलेली आहेत का? हे भाजपवाले सांगू शकतील, मला नाही सांगता येणार। परंतु एक गोष्ट मात्र सांगतो, या राज्यामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षामध्ये करोना आणि कोविडला हँडल केलं गेलं, या राज्याला ज्या पद्धतीने 2 वर्ष बदनाम करण्याचा प्रयत्न केला, केंद्राकडनं खूप प्रयत्न केला गेला, परंतु उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने या सरकारने काम केलं, आरोग्य खात्याने काम केलं, पोलिसांनी काम केलं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं, आणि जगभरामध्ये धारावी पॅटर्न म्हणून आपण लौकिक असावं। आणि म्हणून इतकी चांगली कामं केल्यानंतर जर कोणाला वाटत असेल अजून काहीतरी सरकार पडेल, त्यांनी प्रयत्न करत राहावे, पण पुन्हा काही येत नाही कोण, एवढं नक्की। भाई नागपूर आणि भाई संजय राऊत राहुल गांधींना जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आता
हे उत्तर आहे. बरं झालं तुम्ही ते बोलला. तर ही भेट पुढे होऊ शकेल का किंवा त्या भेटीसाठी तरी राहुल गांधी येथे येऊ शकतो? संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, आणखीन ज्येष्ठ खासदार आहेत. 6-7 दिवसापूर्वी त्यांची राहुलजींची भेट झाली होती. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला ही परिस्थिती नव्हती राज्यामधली, मुंबईमधली. आणि त्यावेळेला ते स्वतःच त्यांची भेट झाल्यावर म्हणाले होते की 28 तारखेला राहुलजी मुंबईत येतील वगैरे. त्यांनीच म्हटलं होतं, तुम्ही दाखवलं सगळ्यांनी. हेच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की 7-8 दिवसापूर्वीची परिस्थिती ओमिक्रॉनला घेऊन आणखी या नवीन व्हेरियंटला आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांचा कन्सर्न, तुमचाही तोच कन्सर्न आहे की सर्वात प्रथम आपण आपल्या जनतेचं पहिलं हे करूया, त्यांच्या आरोग्याचा विषय करू आणि नंतर मग पार्टीचा विषय. थँक्यू सो मच. आभारी आहे. एक प्रश्न असा आहे की नागपूर आणि अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे. मनीषा कांदे यांनी आरोप केलाय काँग्रेसवरती, जर स्वबळाचा नारा दिला तर काय होतंय हे काँग्रेसने आता लक्षात घ्यावं. मला ह्या गोष्टीला खरं तर या बाबतीमध्ये बोलण्यासाठी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सक्षम आहेत. मला मुंबईचं विचार, मी मुंबईचा अध्यक्ष. थँक्यू सो मच. आभारी आहे आपल्या सगळ्यांचा. थँक्यू सो मच. आई भवानीचा गजर म्हणजे